विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या. मुंबई मंत्रालयात कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांची भेट घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या पात्र अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा देण्यासाठी कंपनीला बाध्य करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. आपण सातत्याने केलेल्या आंदोलन व पाठपुराव्यामुळे AIC पीक विमा कंपनीने सन 2023च्या खरीप हंगामातील पात्र 2,24,482 शेतकऱ्यांच्या खात्यावर 138,51,00,000 रुपये पीक विमा जमा आहे. तर रब्बी हंगामातील पात्र 56,989 शेतकऱ्यांच्या खात्यावर 125,22,00,000 रुपये पीक विमा कंपनीने जमा केला आहे. परंतु रब्बी हंगामात पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप कंपनीने पैसे दिले नाही. त्याचबरोबर खरीप हंगामातील 70,831 शेतकऱ्यांना कंपनीने काही कारणास्तव अपात्र केले आहे. त्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची कंपनीने मान्य केले आहे. त्या शेतकऱ्यांना व रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग व अपात्र अशा 1,26,269 शेतकऱ्यांना खात्यावर तातडीने पीक विमा जमा करावा ही आपली मागणी आहे. परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम जमा करू असे कंपनीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारने कंपनीला उर्वरित रक्कम अदा करून तातडीने पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम अदा करण्यास बाध्य करावे. त्याचबरोबर पीक विमा देण्यासाठी विलंब करणाऱ्या AIC पीक विमा कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांच्याकडे केली आहे. या संदर्भात उर्वरित रकमेसाठीचा अहवाल कृषी विभागाने वित्त विभागाला पाठविण्याच्या सूचना कृषी प्रधान सचिव जयश्री भोज यांना दिल्या आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.